नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, हे जे पुस्तक मी समोर ठेवलेलं आहे याविषयी मी काही जास्त बोलण्यासारखं नाही आहे, कारण हे पुस्तक बुकिंग करून म्हणजे बुक होतं आहे. ह्या पुस्तकाच्या प्रती कमी पडत आहेत, बरोबर. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हे पुस्तक आज 15 ऑगस्ट 2026 रोजी मी स्वतः घेऊन आलेली आहे. तर माझ्या जिल्ह्यात हे मला मिळालं आहे 770 रुपयांना. याची किंमत आहे 1100 रुपये. ठीक आहे. तर हे पुस्तक सर्व परिचित आहेच, तरी ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात मी इंट्रोडक्शन सांगते. जसं तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की कोणतंही पुस्तक शिकवताना मी आधी त्या शिक्षकांची परमिशन घेत असते. तसंच मी आदरणीय आप्पा हातनुरे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला आणि त्यांना कॉल केला आणि सरांना मी विचारलं, सर तुमच्या पुस्तकातून मी शिकवलं तर चालेल का? तर सरांनी मला गरजू विद्यार्थ्यांना समोर ठेवून त्यांच्या दृष्टीने त्यांच्या फायद्याचा विचार करून सरांनी मला पूर्ण अगदी मनापासून मोकळ्या मनाने परमिशन दिली. इव्हन त्यांची स्वतःची ह्या पुस्तकावरची कंबाईन बुक रिव्हिजन बॅच पण आहे त्यांची स्वतःची. तुम्ही एक रील आहे त्यांचं, तुम्ही बघितलं असेल. तर त्यांची स्वतःची बॅच असून पण त्यांनी मोठ्या मनाने मला ही परमिशन दिली की हो, मी ह्या पुस्तकातून बघून शिकवू शकते. तर माझ्या परीने मी तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा नक्की प्रयत्न करेल. जितकं होईल तितकं होईल, पण ॲटलिस्ट मी प्रयत्न तर करेल. ठीक आहे. तर माझा पहिला टार्गेट एरिया असेल सायन्स कंप्लीट करून घ्यायचं, कारण ऑलरेडी मला खूप विद्यार्थ्यांच्या पूर्वीपासून कमेंट होत्या की सायन्स बऱ्याच जणांना टेन्शन असतं, अवघड जातं. तर माझा पहिला पॉईंट असेल सायन्स कव्हर करून घ्यायचा. मी नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे. तर हे जे पुस्तक आहे आणि आदरणीय आप्पा हातनुरे सरांना नक्कीच सगळ्यांनी मनापासून सरांना धन्यवाद करा की त्यांनी आपल्याला ही संधी दिली किंवा मला ही संधी दिली खूप मोठ्या मनाने की मी हे त्यांचं पुस्तक दाखवून शिकवू शकते. ठीक आहे. तर सरांना मनापासून धन्यवाद. आणि थोडक्यात आता या पुस्तकाविषयी माहिती बघून घेऊ. तर आज मी आणलेलं आहे हे 15 ऑगस्टला. किंमत तर मी तुम्हाला सांगितली, फुल्ली अपडेटेड 2026-27 8th एडिशन. आजच आलेलं आहे पुस्तक. आजही मी घ्यायला गेली तर ऑलरेडी मी जस्ट जाणार आणि पुस्तकं जस्ट येऊन पडलेली होती, म्हणजे जस्ट आली होती पुस्तकं. मी जाणार आणि 10 मिनटं झाली पुस्तकं आलेली होती आणि जी पुस्तकं आलेली होती त्याच्यातली काही बुक झालेली होती आणि अजून 50 पुस्तकांची ऑर्डर होती. तर असं मार्केटमध्ये ह्या पुस्तकाचं गणित आहे. तर योगायोगाने मला मिळालं हे पुस्तक. तर आपण उद्यापासून लगेचच याची लेक्चर सुरुवात करूया. बघा, लोकसेवा पब्लिकेशनचं आदरणीय आप्पा हातनुरे सरांचं हे पुस्तक आहे. कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेला 2011 ते 2027 मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे प्रश्नांचं विथ ॲनालिसिस याच्यात घेतलेलं आहे. तर बघा, इथे बाकीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की भारत आर्थिक पाहणी 2025-26, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2025-26, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27. ठीक आहे. इथे बाकीची माहिती तुम्ही वाचू शकता. त्या व्यतिरिक्त मला जे मेन तुम्हाला सांगायचं आहे तर हे बघा, आता इथे हे जे रेड झालं आहे ना, हे काय केलं, ते पुस्तक ज्यांच्याकडून मी घेते त्यांनी त्यांचं स्टिकर इथे चिटकावलं होतं, तर मी ते काढलं. त्यामुळे इथे हे असं रेड झालेलं आहे. ठीक आहे. तर बघा, इथे काय वैशिष्ट्य काय आहे पुस्तकाची. सर्व उत्तरे फायनल कीनुसार आहेत. रचना कशी आहे, लेटेस्ट टू ओल्ड अशी रचना ठेवलेली आहे क्वेश्चनची. एखादा पर्याय चुकीचा का, मग बरोबर कोणते ते दिले आहे. प्रश्न सोडवताना इलिमिनेशन पद्धत कशी वापरायची ते दिलं आहे. रद्द झालेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलं आहे. प्रत्येक घटकाशेवटी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रश्न व टेक्स्टबुक संदर्भ काय ते दिले आहे. प्रत्येक विषयाच्या त्या घटकाशेवटी संबंधित चालू घडामोडीनुसार अपडेटेड. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या पुस्तकाची रचना आहे. इंडेक्स मी तुम्हाला दाखवते आणि थोडंफार मी आतले पेजेस पण दाखवते. ही आहे राज्यघटनेची इंडेक्स. खाली आहे भारताचा इतिहास, नंतर महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल,
विज्ञान, ठीक आहे. विज्ञानमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र असं वेगवेगळ्या पद्धतीने सरांनी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे, ठीक आहे. हे कलर कोडिंग पण दिलेलं आहे प्रत्येक नवीन सब्जेक्ट जसा सुरू होतो त्यानुसार, ठीक आहे. अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे. तर जसं मी आत्तापर्यंत घेत आलेली आहे त्याच पद्धतीने मी हे पण तुमचं, आता तुम्हीच बघताय पुस्तक किती मोठं आहे, आपली परीक्षा पण जवळ आलेली आहे, तर मी माझ्या परीने नक्कीच तुमचं सगळं व्यवस्थित करून घेणार आहे, ठीक आहे. मी आता हे अधेमध्ये तुम्हाला फक्त बुक्स दाखवत आहे, तुम्हाला जितकं दिसेल तितकं. बाकी पुस्तकाविषयी जास्त काही मी सांगण्यासारखं नाही आहे, उलट तुमच्याकडूनच मला जास्त माहिती मिळेल, कारण लायब्ररीत सगळ्यांकडे हे पुस्तकं आहेत, ठीक आहे. हे पुस्तक आहे. तर मग आपण आता डायरेक्ट आपलं जे लेक्चर असेल त्यामध्ये भेटूया. धन्यवाद.